त्या माहिती आमच्यापर्यंत अजून आली नाही, कारण मला वाटतं आता त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग त्याच्यावर आपण जरा भाष्य करू. नाही, पण एकाच वेळेस मुंबई उच्च न्यायालय झालं, नागपूर न्यायालय झालं, आता नगर जिल्हाधिकारी कार्यालय, एकाच वेळेस असं बॉम्ब निवडून देण्याचा मेल येतो. आता मला वाटतं तुझ्या भाषेतून उचित नाही. युनिव्हर्सिटी काम करत आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर अधिक भाष्य करू शकतो. तर दुसरी गोष्ट, मुंबई महापालिकेने मालिकांना जो सर्व अधिकार देण्यात आलेले आहे त्यावरून मिठाचा खडा पडतो. संजय शिरसाट यांनी स्पष्ट सांगितलं, जर मालिक असेल तर आम्ही युती करणार नाही. संजय शिरसाटांना एवढी काळजी करत दिलेला नाही पक्षाने. तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा मान्य अजितदादा या सर्व तो निर्णय झाला असला पाहिजे. आता मला वाटतं अन्य कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं माझ्या दृष्टीने योग्य नाही, अनलेस त्यानं तसं सांगितलं असलं पाहिजे, सांगितलं असेल शिरसाटांना. परंतु नवाब मलिकांना जबाबदारी दिली म्हणजे योग्य होणं नाही, होऊ शकत नाही, काही माझ्या दृष्टीने योग्य नाही. सर, दुसरीकडे प्रज्ञा सातव तरी भाजपनं प्रलोभनाने दाखवल्यामुळे स्थितीत गेला आहे. त्यांच्या खोट्या प्रलोभनाला ते बळी पडले असा आता आरोप होतो. असं दुर्दैवाने विरोधकांकडे माणसं थांबायचं आहे, त्याचा आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे की आज मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मंडळी भारतीय जनता पक्षात का प्रवेश करतात. आज व्होट चोरीच्या नावाखाली फक्त एकच घोषणा लावलेला आहे, त्याचं उत्तर बिहार जनतेने दिलेलं आहे. उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र जनता देणार आहे. पण व्होट चोरी पलीकडे समाज आहे ना, देश आहे, देशाचे वेगळे प्रश्न आहेत, त्याच्यावरनं काँग्रेसचे नेते बोलायला तयार आहे. कुठल्या प्रकारची आज विधानसभेचे अधिवेशन पार पडलं, काय भूमिका होती विरोधी पक्षाची, अतिशय नगण्य त्यांचं अस्तित्व होतं. आणि त्या अशा पक्ष थांबवून जर न्याय मिळणार नाही आहे. हे राजू सातव तर माझे मित्र होते जवळचे, दुर्दैवाने राजू सातव लवकर गेले, परंतु त्यांच्या मंडळीला राजूजींच्या पक्षाच्या कामामुळे त्यांना संधी मिळाली. पण जर पक्ष त्यांच्या भावनेचा आदर करणार नसेल, फक्त वोट चोरीमध्ये पक्ष गुंतलेला आहे, मला वाटतं येणाऱ्या काळात आणखी बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामध्ये लोकांचा प्रवेश होतो. सर, दुसरीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे. नगरमध्ये कुठेतरी भाजपमध्ये दोन सूर जे आहेत पाहायला मिळतात. विक्रम पाचपुते म्हणतात की 21 तारखेच्या निकालानंतरच महायुतीचा निर्णय घेतला जाईल, असं वाटतं. नाही, मला माहित नाही, पण तसं काही मुद्दा नाही आहे. पण त्या मी विक्रमजी पाचपुतेशी बोलेल. मी शेवटी निवडणुकीचा प्रभारी म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे. तरी मला वाटतं प्रभारींनी चर्चा करूनच असं भाष्य करणे आवश्यक, भाष्य केलं पाहिजे. पण ठीक आहे, ते नवीन आहे, त्यामुळे मला वाटतं त्यांना थोडा साथ दिला गेल. परंतु आमचा निर्णय झालेला आहे, महायुती म्हणून निवडून काढायची. त्याला 21 निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. माणिकराव कोकाटे संदर्भात आता शुक्रवारी निर्णय घेणार आहे. राजीनामा घेतलाय, मात्र शुक्रवारी जो कोर्टाचा निर्णय त्याच्यानंतरच आम्ही ठरवू असं तत्काळ बोलतो. हे मला वाटतं फार जुनं प्रकरण आहे. तर त्या जुन्या प्रकरणाचं दुर्दैवानं न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया करणं योग्य नाही आहे. परंतु मला वाटतं निश्चितपणे माणिकरावांवर एक प्रकारचा अन्याय झाला की माझी भावना.